कर्जत नगरपालिकेमध्ये पुष्पा दगडे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारलाय। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्या रुजू झाल्या। मुंबईमध्ये वंचितनं काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का दिलाय। मुंबई महानगरपालिकेतील 5 जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिलाय। एकीकडे उमेदवार नाहीये म्हणून शेवटच्या दिवशी काँग्रेसला 16 जागा परत कराव्या लागणं आणि आता 5 जागांवरती मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव हा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरतोय। शिल्पा केळुस्कर यांनी भाजप उमेदवार म्हणून एबी फॉर्मची झेरॉक्स काढली होती आणि उमेदवारी अर्ज भरला होता। केळुस्कर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी यासाठी भोईवाडा पोलिसांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना पत्र दिले। मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक 226 मधील तेजल पवार यांनी अर्ज मागे घेतला म्हणून त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे संपूर्ण कुटुंबियांच्या मागे लागलेले आहेत। त्या कुटुंबाला काही झालं तर फक्त राहुल नार्वेकर जबाबदार असतील असं विधान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे। सोलापुरात भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। उमेदवारी संदर्भातल्या अंतर्गत वादातून कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती मिळते आहे। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 202 मधील लढत रंगतदार होणार असून भाजपकडून पार्थ बावकर यांच्याकडून तर मनसे आणि ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे। पण नाराज असलेल्या मनसेच्या अजित मुणगेकर यांच्या ठाकरे गटाच्या विजय इंदुलकरांनी सुद्धा यामध्ये प्रभागात अर्ज भरल्यानं चुरशीची लढत निर्माण झाली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी निवडणूक आयोगावरती टीका केली। अपक्ष उमेदवार असो किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जातोय आणि निवडणूक आयोग शांतपणे झोपलेला आहे अशा शब्दामध्ये लोंढेंनी निवडणूक आयोगावरती टीका केली आहे। आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन केलं। आंदेकर कुटुंबियांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांचे निवासस्थानाबाहेर कोमकर कुटुंबियांनी आंदोलन केलं। याआधी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर कोमकर यांनी दिला होता। राहुल नार्वेकर हरिभाऊ राठोड यांच्यातल्या वादाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा वाद झाला होता। राठोड यांना अर्ज भरते वेळेस अडवल्याचा वाद अखेर पेटला। भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसेची युती झाली। 10 जागांमध्ये मनसेसाठी सोडण्यात आलेला होता, मात्र या 10 जागांपैकी 4 जागी ठाकरे गटानं उमेदवारी दाखल केली आहे। यावर आता तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांची बैठक सुरू होती, पण या बैठकीतून मनसेचे पदाधिकारी तडकाफडकी निघून गेले। नांदेड महापालिकेसाठी झालेली आरपीआय आठवले गट आणि भाजपची युती संपुष्टात आली आहे। भाजपनं 2 जागा आणि त्याही भाजपच्या चिन्हावरती लढण्याची मागणी केल्यानं आरपीआय आठवले गटाचे स्थानिक महानगर अध्यक्ष धम्मपाल धुतडे यांनी पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याची घोषणा अखेर केलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्या घरामध्ये अखेर 2 उमेदवारी भाजपनं दिल्या। सुधाकर बडगुजर प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे उमेदवार तर दीपक बडगुजर प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केली आहे। उमेदवारी विकली गेल्याचे गंभीर आरोप भाजप कार्यकर्ता विशाल निंबाळकर यांनी जोरगेवार आणि कासनगोट्टवार यांच्यावरती केलेले आहेत। या प्रकारामुळे भाजपमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीचे 8 नगरसेवक बिनविरोधपणे निवडून आलेत। भाजपचे 4 तर शिवसेना शिंदेचे 4 नगरसेवक बिनविरोध म्हणून निवडून आले। जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीचा बोलबाला बघायला मिळतो। अकोल्यामध्ये महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यामध्ये पोहोचलेत। शहरातल्या सेंटर प्लाझा हॉटेलमध्ये बंद दाराआड भाजपचे पदाधिकारी आणि नेते कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली। बावनकुळे यांनी नाराज आणि बंडखोरांशी सुद्धा चर्चा केल्याचे समोर आले। ठाण्यामध्ये शिवसेनेचे 4 ते 5 उमेदवार बिनविरोधपणे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती। शिवसेनेच्या 4 नगरसेविका बिनविरोधपणे निवडून आलेल्या आहेत। शिवसेनेच्या शीतल ढमाले बिनविरोध विजयी झाल्या आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावभेट दौरा करतायत। लक्ष्मण हाके बारामती दौऱ्यावरती होते। यावेळी हाकेंनी सर्वसामान्य माणूस एक झाला की भल्या भल्या माणसांना त्यांची जागा दाखवली जाते असं म्हणत पवारांवर टीका केली आहे।
भिवंडी पालिकेमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे 6 उमेदवार बिनविरोधपणे विजयी झालेत. यामध्ये एका अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवाराचा समावेश सुद्धा आहे. निवडणुकीआधीच भाजपनं खातं उघडलं. प्रकाश सुर्वे यांच्या भेटीसाठी उदय सामंत मागाठाणे इथं पोहोचलेत. राज सुर्वे यांना उमेदवारी न मिळाल्यानं प्रकाश सुर्वे नाराज झाले होते. 2 दिवस प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल होते. त्यानंतर सुर्वेंची नाराजी दूर करण्यासाठी सामंतांनी सुर्वेंची भेट घेतली. जळगाव मनपा निवडणूक भाजप आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे हे वॉर्ड क्रमांक 7 मधून बिनविरोधपणे निवडून आल्यानं भाजपच्या 2 जागा बिनविरोध तर महायुतीची एकूण 5 जागा आता बिनविरोधपणे निवडून आल्या. जालन्यामध्ये भाजप शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांकडून वंचितच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात आलेल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी भाजप आणि शिवसेनेवरती आरोप केले. परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बंधूंनी शिवसेना भवनामध्ये युतीच्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं. मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधा उपलब्ध करायच्या आहेत, अशा सूचना उमेदवारांना ठाकरे बंधूंनी केल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे. 5 जानेवारी रोजी प्रदेशाध्यक्ष चव्हाण कॉर्नर बैठका घेणार आहेत, तर 6 जानेवारी रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कॉर्नर बैठका घेणार आहेत. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी या संदर्भातली माहिती दिली. मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर मराठीच होणार आहे, असे मीरा भाईंदर शहरामध्ये फलक झळकते. भूमिपुत्र आणि स्थानिकांना डावलणाऱ्या पक्षाच्या रावणाचं येत्या 16 तारखेला मीरा भाईंदरकर दहन करतील. शहरामध्ये कोणत्याही नेत्याने येऊन भाषण देताना आग लावण्याची कामं करू नयेत, असं या फलकावरती मजकूर लावण्यात आला. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला मुंबईमध्ये यश आलंय. बहुतांशी बंडखोरांची तलवार मॅन केली आहे. कमलाकर दळवी, गजेंद्र धुमाळे, अरुण दळवी, संदीप जाधव, श्रद्धा पाटील यांची तलवार मॅन केली आहे. जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी सुद्धा तलवार मॅन केली आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राम रेपाळे बिनविरोधपणे विजयी झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांनी माघार घेतल्यानं तसंच काँग्रेसच्या सर्व अपक्षांनीही माघार घेतल्यानं राम रेपाळे हे विजयी झाले. बीडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासह युतीचे मिळून 22 नगरसेवक झालेले आहेत. अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ज्या अर्थी शिंदे गटानं पळवापळवी केली त्या अर्थी त्यांना भाजपची भीती होती हे स्पष्ट आहे. बाकी तिथे दुसरं कोणी नाहीये. जे पेरलं ते उगवतं असे लक्षात घ्या, असा टोला सुद्धा दानवेंनी लगावला. डोंबिवली पूर्व येथील पॅनल क्रमांक 26A मध्ये मुकुंद पेडणेकर आणि 27D मधील भाजपचे उमेदवार महेश पाटील हे बिनविरोधपणे निवडून आले. महेश पाटील यांच्या समोरचे मनसेचे उमेदवार मनोज घरत तर मुकुंद पेडणेकर यांच्या समोर ठाकरे गटाचे राहुल भगत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागलंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राडा झाला होता. प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी भाजपमध्ये वाद झाला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवारावर भाजपच्या उमेदवाराच्या पतीनं हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. या हल्ल्यामध्ये 2 ते 3 जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते. अमरावतीमध्ये तिकीट न मिळाल्यानं भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. राजकमल चौकामध्ये निषेध आंदोलन सुद्धा करण्यात आलं. भाजपमुक्त प्रभागाच्या घोषणा सुद्धा नाराज कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी, नाहीतर ठिकठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा महाजनांनी दिला. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग इथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोधपणे विजयी झाल्यात. एकूण 6 अर्जांपैकी 2 अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. तिघांनी निवडणुकीतून माघार सुद्धा घेतली होती. ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पहिलं खातं उघडले. प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जयश्री फाटक बिनविरोधपणे निवडून आले. शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक बिनविरोधपणे निवडून आले.
भाजपचे उमेदवार बिनविरोध कसे येतात? राऊतांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी हल्लाबोल केलाय. भाजपवर जनतेचा विश्वास आहे, मतदारांना माहिती आहे. आज भाजपच्या उमेदवाराला मत दिलं तर विकासाचं काम होऊ शकतं, म्हणून आज भाजपचा उमेदवार बिनविरोधपणे निवडून येतोय, असं बावनकुळे यांनी विधान केलंय.